भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला सगळ्यात मोठा धक्का बसलाय। भाजपाचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौर पदी विराजमान झालेत। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटची बाजी। चंद्रपुरातील प्रभावाचा वचपा काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतला। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना 48 मतं प्राप्त झाली आहेत, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं पडली, म्हणजे भाजपची 6 मतं फुटल्याचं आता स्पष्ट झालंय। तर शिवसेनेनं भाजपऐवजी कोणार्क आघाडीला साथ दिल्यानं विलास पाटील यांना 25 मतं पडलेली आहेत। मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। वादग्रस्त विषय नाहीच आहे तो। डेव्हलपमेंटवर बोला। मी या शहराचा महापौर झालेलो आहे, आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या विषयी देव तारी त्याला कोण मारी। तर भिवंडी महापालिकेमध्ये भाजपाचे कोणते नेमके 6 नगरसेवक फुटले बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेख अबुशहा लल्लन, सुहास नकाते, नंदिनी गायकवाड हे भाजपाचे बंडखोर नगरसेवक जे फुटलेले आहेत ते आपण बघतोय, त्यांची नावं आपण बघतोय। नारायण चौधरी, अश्विनी फुटाणकर, दीपा मडवी हे 6 नगरसेवक भाजपाचे भिवंडी महापालिकेमध्ये फुटले। भिवंडीमध्ये ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई होणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही माहिती। नारायण चौधरी यांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा चव्हाण यांनी म्हटलंय। बंडखोरी करणार नसल्याचंही चौधरी म्हणाले होते। पक्षाचा व्हीप डावलणाऱ्यांवर कारवाई करणार असंही चव्हाण म्हणतात। अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे। भिवंडीमध्ये भाजप नगरसेवक फुटले असं आता हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। काँग्रेसनं भाजपमध्ये उभी फूट पाडल्याचं सुद्धा ते म्हणतायत। भाजपाचा विचार आणि पक्षाचा त्याग करून नगरसेवक काँग्रेस सोबत आले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला डिवचलंय। जर इतर कोणत्या पक्षाचा घेतला असता तर त्याला मास्टर स्ट्रोक म्हटलं गेलं असतं, मात्र काँग्रेसनी भारतीय जनता पक्षात उभी फूट पाडली आहे। भाजपचा विचारांचा त्याग करून, भाजपचा पक्षाचा त्याग करून त्यातील काही नगरसेवक हे आमच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते आले होते आणि सेक्युलर फ्रंटच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने त्यांचं नाव सुनिश्चित केलंय। त्यामुळे भाजपमध्ये फूट पडलेली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित आघाडीचा महापौर आणि उपमहापौर भिवंडीमध्ये झालाय।